सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, सप्रेम नमस्कार। आज बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे आभार। आज आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयावरती संवाद साधतोय, जागृती करून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि जागृत होण्याचाही प्रयत्न करतोय। त्याच माध्यमातून आणखी एका विषयाला मी या ठिकाणी आपल्याशी हितगुज करणार आहे। तो विषय हा की आमच्या देशातील आणि राज्यांतील 2014 पासून लोकशाही रजेवर गेलेली आहे। या शीर्षकानुसार आपण याचं चिंतन आणि मनन करूया। ज्या पद्धतीनं लोकशाही देश असतात आणि त्या लोकशाहीवादी देशामध्ये लोकांसाठी लोकांकडून चाललेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या 156 वर्षापूर्वी महामानव अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे। आणि याच व्याख्येचे पुढील काळामध्ये गहन पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे। ते म्हणतात की लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी शाही म्हणजे लोकशाही। या दोन्ही प्रकारच्या लोकशाहीच्या व्याख्येनुसार आज 2025च्या मार्च महिन्याच्या 2 तारखेला जर आम्ही चिंतन मनन आणि अंतर्मुख होऊन विचार केला तर निश्चितपणे असं जाणवतं की 2014 पासून ते आजपर्यंत आमच्या देशातील आणि संपूर्ण इतर राज्यातील आणि विशेष करून महाराष्ट्रातील जो महाराष्ट्र पुरोगामी आहे अशा राज्यामधून लोकशाही जवळपास रजेवर गेल्यासारखी आहे। कदाचित ती हद्दपार होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्याचं कारण असं की असं म्हटलं जातं की सत्ता, ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संविधान कितीही चांगलं असलं तरी तिचा अंमल करणारे जर लायक नसतील, नालायक असतील तर संविधानाचं मातेरं झाल्याशिवाय राहणार नाही। अगदी त्याच धोक्याला अनुसरून आज असं म्हणावं लागतं की आमच्या देशातील आणि राज्यातील हे राज्यकर्ते जे संविधानातील वाटा पळवाटा शोधून सत्तेच्या बळावरती जनतेमध्ये जागृती होऊ न देता, जनतेमध्ये मूलभूत हक्क आणि कर्तव्याची जागृती होऊ न देता त्यांना एखाद्या धार्मिक कर्मकांडामध्ये, महागाई आणि बेरोजगारीच्या हतबलतेमध्ये गुंतवून टाकल्यामुळं येथील सर्वसामान्य जनता त्यांच्या उपकारावरती जगण्याचा आणि केविलवाणा प्रयत्न करत आहे। आणि म्हणून लोकशाही ही जवळपास गेल्या 2014 पासून एक प्रकारे रजेवर गेलेली आहे। हा गांभीर्याने विचार आम्ही आता का करतोय आणि का करू नये आणि का केला पाहिजे आणि केला तर कसा केला पाहिजे, ही अशी अनेक प्रश्न आपण स्वतःला विचारा। ज्या पद्धतीनं आपण समजतो की या देशातील सर्वच महापुरुषांनी, तत्ववेत्यांनी आणि तत्कालीन म्हणजे स्वातंत्र्याच्या दरम्यान सर्वच क्रांतिकारकांनी आपल्या देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त केलं आणि त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा संविधानिक प्रवास सुरू झाला। या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्यापूर्वीच्या 4500 वर्षातला काळाकुट्ट मानसिक गुलामगिरीचा इतिहास पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या नंतर
संविधानाच्या अंमलबजावणी नंतरच्या 75 वर्षामध्ये जशी संधी मिळेल तसा उफाळून येत होता. मग त्यामध्ये 1951, 1956, 1976 आणि आता 2014 या कालावधीमध्ये संविधानातील मूलभूत हक्कावरती गदा आणण्याचं काम, जशी संधी मिळेल तसं अतिक्रमण करण्याचं काम येथील संविधान विरोधी शक्तीनं अवलंबलेलं आहे. आणि 2014 पासून तर यांना पूर्ण रान मोकळं झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात या 2014 पासून येथील साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीच्या RSS, भाजप, मोदी, शहा यांच्या माध्यमातून अर्थात संविधान विरोधी शक्तीनं या संविधानाला संपविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सुरुवातीला लोकशाहीला संपवण्यासाठी विरोधकांचे पंख छाटले गेले. काही कालावधीनंतर जो मुख्य पक्ष काँग्रेस होता त्यांचेही मित्र पक्षांचे पंख छाटले गेले. पहिल्या 5 वर्षामध्ये विरोधी पक्षांना अल्पमतावर आणून सोडलं. विरोधी पक्ष नेते पद सुद्धा राहिलेलं नाही पहिल्या 2014 ते 19च्या पिरियडमध्ये. आणि 2019च्या निवडणुका झाल्याच्या नंतर पुन्हा त्यामध्ये एक प्रकारे विरोधकांना संपवण्याचा पूर्णपणे घाट घातला. आणि 2024च्या जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामधून त्यांनी जवळपास येथील सर्वसामान्य जनतेचा मताचा अधिकार, जो मूलभूत हक्कामध्ये सर्वोच्च स्थानी आहे, तो मूलभूत मताचा अधिकार या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून त्यांनी हिरावून घेतला. आणि या देशातील जवळपास लोकशाही संपवण्यासाठी, म्हणजेच या RSS हिंदू महासभाच्या माध्यमातून 2025च्या या वर्षामध्ये जे 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्या शताब्दी निमित्त संविधान विरोधी शक्ती संविधानाला संपवून त्या ठिकाणी विराजमान करण्याचं या RSS यांचं जे षडयंत्र आहे ते षडयंत्र स्थिर स्थावर झाल्यासारखं या ठिकाणी आपल्याला जाणवतं. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला सेंट्रल व्हिस्टाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे राष्ट्रपतींना न बोलावता या सेंट्रल व्हिस्टाचं उद्घाटन केलं. सेंगोल एका धर्माचं प्रतीक या ठिकाणी राज्यघटनेऐवजी त्या ठिकाणी सेंगोलचा वापर करण्यात आला. म्हणजे एकंदरीत या देशातून संपूर्णपणे संविधानवादी लोकांना संपवण्याचं काम, संविधानाला संपवण्याचं काम व्यवस्थितपणे 2014 पासून आजपर्यंत 2025च्या मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत आणि इथून पुढे चालू राहणार आहे. ही पायरी ओलांडण्यासाठी येथील केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जी पायरी ओलांडता येतील तेवढी ती पायरी ओलांडलेली आहे. आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची यांची तयारी आहे. यांना ना सर्वसामान्य जनतेचं घेणं देणं, विरोधक तर संपून टाकलेले आहेत. जे काही विरोधक उरलेत ते त्यांना शरण गेलेले आहेत. या परिस्थितीची काळामध्ये एक आठवण ऐतिहासिक येते, त्याचं उदाहरण देणं आवश्यक आहे. जेव्हा या देशामध्ये आर्यांनी आपल्या देशावर आक्रमण केलं 4,500 वर्षापूर्वी, त्या काळामध्ये या देशात अज, यक्षु, शिग्रू, पणी, नाग आणि द्रविड ही 6 वंशाची जनता लोक आपल्या देशामध्ये राहत होते. आणि ही 6ही वंशाची लोक 100% लोकशाही शासन प्रणालीमध्ये ज्या संकल्पना असतात, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता, या 4ही संकल्पना आविष्कारित असलेली, अधोरेखित असलेली या ठिकाणी 6 वंशाची लोक राहत होते. आणि अशा काळामध्ये
बाहेरून आलेल्या आर्यांनी या सहाही वंशाच्या लोकांवरती आपल्या साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा अवलंब करून आक्रमण करून त्यांना संपवलं. आणि जे काही उरले त्यांना आपल्या कुसंस्कृतीला शरण आणलं आणि त्या शरण आणलेल्या त्या बहुजन समाजाला त्यांनी वेगवेगळ्या देवदेवतांच्या वाटण्या करून त्यांना धार्मिक कर्मकांडामध्ये गुंतवलं. हे जे उदाहरण त्या काळामध्ये घडलं, अगदी तेच उदाहरण आज 2025-24च्या काळामध्ये घडलेलं आहे. RSS, भाजपनी, मोदी शहानी काय केलेलं आहे की येथील विरोधकांना संपवण्याचा घाट घातला. जे संपत नाहीत, जे ईडी आणि NIचा धाक दाखवून त्यांना शरण आणलं आणि शरण आणलेल्यांना अभय देऊन आपलंसं केलं. म्हणजे 4,500 वर्षाची कूटनीतीचं या ठिकाणी पुनरुज्जीवन झालेलं दिसतंय. आणि अगदी त्याच पद्धतीनं या देशामधील आपली ही जी लोकशाही आहे 2014 पासून अशा वेगवेगळ्या प्रकारे आज 2025च्या मार्च महिन्यापर्यंत संपूर्णपणे लोकशाही सध्या तरी रजेवर गेलेली दिसते. एक आपण जागतिक पटलावरती या देशाच्या लोकशाहीचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. जेव्हा दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटाच्या नंतर इंग्लंड आणि अमेरिकेने पुढाकार घेऊन संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीचं जागतिक अणुयुद्ध किंवा जागतिक महायुद्ध होऊच नये यासाठी एका युनोची स्थापना करण्यात आली. UNO, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. ह्या युनोची स्थापना केल्याच्या नंतर तिच्यामध्ये हळूहळू सुधारणा होत शेवटी 10 डिसेंबर 1948ला जागतिक मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित झाला, ज्यामध्ये 30 कलम आहेत आणि ते 30ही कलम जगातल्या प्रत्येक मानवाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी निर्माण झालेले आहे. आणि तेव्हापासून युनोनी प्रत्येक लोकशाहीवादी देशांना काही कंडिशन आणि टर्म्स सांगितलेले आहेत, काही अटी लादलेल्या आहेत. प्रत्येक लोकशाहीवादी देशांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या देशामध्ये दरवर्षी म्हणजे वर्षभरामध्ये जर तुमच्या देशात वर्षभरामध्ये मानवी हक्काचं उल्लंघन होत असेल आणि त्याची कारण काय आहे, त्याचे परिणाम किती झाले, परिणाम कसे झाले आणि ते कुणी केले, या सर्व संबंधीचा अहवाल त्या लोकशाहीवादी देशांनी अहवाल तयार करायचा आहे. आणि तो अहवाल दरवर्षी त्या वर्षभरातला अहवाल निर्माण करून दरवर्षी तो अहवाल युनोच्या महासभेला पाठवायचा. म्हणजे ही व्यवस्था कधी केलेली आहे? 10 डिसेंबर 1948 पासून या युनोने संपूर्ण जगातील लोकशाहीवादी देशांना आव्हान म्हणून ही अट टाकलेली आहे की त्या देशांनी वर्षभरामध्ये त्यांच्या जर समजा मानवी हक्काचं उल्लंघन झालेलं असेल तर त्याचा अहवाल पूर्ण तयार करायचा आणि तो अहवाल युनोला महासभेला सादर करायचा. अशी अट टाकून सुद्धा गेल्या 75 वर्षामध्ये आमच्या देशाने आजपर्यंत बोटावर मोजण्या इतकेच अहवाल या युनोला पाठवलेले आहेत. आणि 2014 पासून ते आजपर्यंत एकही अहवाल या युनोच्या महासभेला आमच्या देशाकडून गेलेला नाहीये. याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ स्पष्ट असतो. या अर्थस्पष्टतेच्या दोन बाजू आहेत. एक बाजू युनोच्या महासभेला वाटत असेल की या देशामध्ये कुठल्याही प्रकारचं मानवी हक्काचं उल्लंघन झालेलं नाही म्हणून हा अहवाल आलेला नाही. त्याची दुसरी बाजू अशी की या देशातील मानवी हक्काचं उल्लंघन होऊन सुद्धा या केंद्र सरकारने भारत सरकारने हा अहवाल पाठवलेला नाहीये.
याचा अर्थ स्पष्ट आहे. मानवी हक्क आयोगाची युनोची एक अडचण होते. आमच्या देशामध्ये गेल्या 2014 पासून ते आजपर्यंत अनेक घटना मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या घडलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या 3 काळ्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलनाची ठिणगी, 1.5 वर्ष आमचा शेतकरी त्या ठिकाणी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेला आणि शेवटच्या काळामध्ये त्यांना चिरडून मारण्याचं काम येथील केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी केलं आणि 750च्या वर शेतकरी आंदोलन करणारे शहीद झाले. हे एक मानवी हक्काचं उल्लंघन असणारं दुष्कृत्य या केंद्र सरकारने केलं. नंतर कायदे रद्द केले तो भाग वेगळा, परंतु जगाच्या पटलावरती दखल घेण्यासारखी ही एक मानवी हक्काच्या उल्लंघनाची ही घटना आहे, दुर्घटना आहे, घटना आहे, कृत्रिम घटना आहे. त्याचप्रमाणे मणिपूर मधल्या 150च्या जमावाने 2 आमच्या भगिनींना नग्नधिंड काढून अत्याचार केला. ज्या भगिनी कारगिल मध्ये शहीद झालेल्या आमच्या देशभक्तांच्या सैनिकांच्या त्या अर्धांगिनी होत्या. त्याचबरोबर मणिपूर मध्ये गेल्या 700 दिवसापासून संपूर्ण मणिपूर जळते आहे. त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाला दखल घेऊन त्या ठिकाणी इतर राज्याच्या पोलीस प्रशासनाकडून त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणावी लागते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा बदलापूर सारखी प्रकरणे, बीड मधील संतोष देशमुखच्या हत्याची प्रकरणे, परभणी मधील सोमनाथ सूर्यवंशीची प्रकरणे आणि देशातील इतर प्रकरणे कितीतरी, या सगळ्या प्रकारच्या प्रकरणामुळे आमच्या देशात मध्ये मानवी हक्काचं उल्लंघन कितीतरी पटीने जास्त झालेले जगाच्या तुलनेमध्ये गाझा पट्टीच्या हत्याकांडाच्या नंतर. याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या देशातील केंद्र सरकार आणि इतर सर्व राज्य सरकारे आमच्या देशामध्ये युनोच्या 30 कलमाच्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्याचं उल्लंघन करण्यामध्ये गाझापट्टीनंतर प्रथम क्रमांकावर आहे. आणि याचा अहवाल आम्ही अजूनही युनोच्या महासभेला, महासचिवाला दिलेला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की आमचा देश म्हणजे आमचं केंद्र सरकार, आमची राज्य सरकारे ही असंविधानिक, या संविधानिक मार्गाने या सरकारांची निर्मिती झालेलीच नाहीये. तेच मुख्यमंत्री, तेच प्रधानमंत्री, तेच गृहमंत्री, तेच संरक्षण मंत्री, तेच अर्थमंत्री, काहीही बदल नाही. 2014 पासून 2019 पासून सर्व तेच का बदल नाही? लोकशाहीमध्ये तर दर 5 वर्षाला बदलाची अपेक्षा असते. आमचा देश जसा काही अलबेल आहे आणि आम्हाला याच सरकारची अपेक्षा आहे म्हणून जसच्या तसे या ठिकाणी निवडून येतात आणि सत्तेवर बसतात. म्हणजेच आमच्या देशामध्ये तिसऱ्यांदा जेव्हा सत्तेवर बसलेला आहे त्यावेळेस याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या जनतेच्या मताचा अधिकार या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून या संपूर्ण व्यवस्थेने हिरावून घेतलेला आहे. आणि म्हणूनच ती मंडळी पुन्हा एकदा या सत्तेच्या खुर्चीवर येऊन बसलेली आहे. आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये सर्वात जास्त मानवी हक्काचं उल्लंघन या देशात आणि राज्यामध्ये झालेलं आहे. आणि म्हणूनच यांनी युनोच्या महासचिवाला किंवा महासभेला अजूनही आपल्या 2014 पासूनचा अहवाल दिलेला नाही. आता अडचण ही आहे,
आणि आपल्या देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाहीमध्ये अल्पसंख्याक समुदाय हा नेहमी बरोबर असतो, नेहमी सत्यवादी असतो, आणि जी बहुसंख्याक असतात ती मात्र नेहमी चुकीच्या वाटेने असतात. अशा पद्धतीचा डॉक्टर बाबासाहेबांचा संदेश जर आपण आता या ठिकाणी घेतला तर आमच्या देशामध्ये 2014 पासून ज्या अल्पसंख्याकावरती अन्याय अत्याचार होत आहेत त्याचे पुरावे जागतिक प्रसार माध्यमावरती प्रचार प्रसार होतोय. आमच्या देशामध्ये अल्पसंख्याकांना कशा पद्धतीनं वागलं जातं, कशा पद्धतीनं अत्याचार केले जातात, कशा पद्धतीनं त्यांना वागणूक दिली जाते, याच्यावरती निरीक्षण संपूर्ण अमेरिकेसारख्या, इंग्लंड सारख्या लोकशाहीवादी देशांचं आहे. फक्त त्या युनोला, या आंतरराष्ट्रीय न्यायालयाला, हेग मधल्या, किंवा निदान अमेरिकेला, इंग्लंडला ही अपेक्षा आहे की या भारत देशामध्ये ज्या अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार होत आहेत त्या अल्पसंख्याकांनी त्यांच्या प्रतिनिधीद्वारे आमच्या ह्युमन राईट्स कमिशन मध्ये एक तक्रार नोंदवावी. आमच्या मानवी हक्क आयोगामध्ये भारत देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये मानवी हक्काच्या विरोधामध्ये, मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या विरोधामध्ये या मानवी हक्क आयोगाकडे भारत देशाच्या बाहेर येऊन बॅरिस्टरच्या एखाद्या माध्यमातून या मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या विरोधामध्ये एखादी याचिका दाखल करावी, जेणेकरून याच आंतरराष्ट्रीय समुदायाला या भारताच्या मानवी हक्काच्या उल्लंघन करण्याच्या कृतीच्या विरोधात ठोस पावले उचलता येतील आणि या भारतातील अल्पसंख्याकांचं सर्वतोपरी रक्षण करता येईल. आपण पाहिलेलं आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले गेल्या महिन्यात आणि त्यानंतर आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भेटण्यासाठी गेले असताना नरेंद्र मोदी भाईंचे कान ट्रम्पनी टोचले आणि सांगितलं की तुम्हारे देश में, तुमच्या देशामध्ये ईव्हीएम हटविल्याशिवाय लोकशाही राहणार नाही. हा स्पष्ट संदेश ट्रम्पनी मोदी यांना दिलेला आहे. एवढंच काय, या भारताच्या मध्ये आयात होणारी अमेरिकेतली जी काही वस्तू आहे तिच्यावरती कर लावण्याचा अधिकार सुद्धा त्यांनी, भारताच्या अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूवर आयात कर लावण्याचा अधिकार आणि अमेरिकेतल्या भारतामध्ये येणाऱ्या वस्तूवर आयात कर लावण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी ट्रम्पनी घेतलेला आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की भारताचं डॉलरची मिळकत कमी होऊन आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 1 रुपयाचं अवमूल्यन होईल. कदाचित जो आज 81-82 पैशावरती गेलेला, 82 रुपयावरती गेलेला डॉलर कदाचित 100 रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकेल. या अशा पद्धतीच्या डोनाल्ड ट्रम्पच्या या कृत्यामधून लक्षात येतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की गेल्या 2014 पासून आमच्या देशातील लोकशाही ही पूर्णपणे संपवण्याच्या प्रयत्नामध्ये येथील केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या संविधानातील वाटापळवाटा शोधून त्या मार्गाने लोकशाही संपवण्याचा आणि राजकारणाच्या माध्यमातून लोकांवरती अधिकार गाजविण्याचा, त्यांच्या हतबलतेचा, त्यांच्या धार्मिक अंधश्रद्धेचा, त्यांच्या कर्मकांडाचा लाभ उठवून त्यांच्यावरती कर्जबाजारीपणाची फार मोठी वेळ आणून देशावर आणि राज्यावर कर्ज करून त्या कर्जाच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा आणि त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपली संपत्ती वाढवायची आणि त्या संपत्तीच्या बळावर या जनतेवर हतबलतेनं राज्य करायचं, अशी अवस्था या देशामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झालेली आहे.
अशा अवस्थेत असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फार मोलाचा संदेश आणि मोलाची शक्ती दिलेली आहे. ते म्हणतात की सध्या आम्ही या व्यवस्थेचे गुलाम आहोत आणि या गुलामांना त्यांच्या गुलामीची जर जाणीव करून दिली तर ते बंड करून उठल्याशिवाय राहणार नाहीत. हा जो त्यांचा मोलाचा संदेश आहे त्याच मोलाच्या संदेशानुसार मी आपल्याशी संवाद साधतोय. आम्ही या व्यवस्थेचे गुलाम कसे आणि या गुलामीतून आम्ही कसं बाहेर पडायचंय हा मार्ग सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. जो संविधानिक मार्ग आहे तो हाच की आपल्याला या देशातील आणि राज्यातील जे काही राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांना आपण उघडपणे जाब विचारला पाहिजे. आपण सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जेव्हा ते येत असतील किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारला पाहिजे सामूहिक पद्धतीनं. आणि त्यासाठी आपल्याला आम्ही भारताचे लोक या संकल्पनेमधून मी स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करत आहे या शपथेपर्यंत आम्हाला एक संघ व्हावं लागेल. आम्ही जर समजा एक 10 लोकांची पक्की टीम हा जो मी उपाय सांगतोय 10 लोकांची युवा पिढी मुलं मुली असतील त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील या 10 लोकांची कमीत कमी जर आपण एक समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या या समितीचे जे सदस्य आहेत ते मात्र परिपूर्णपणे निस्वार्थी पाहिजेत, परिपूर्णपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडणारे पाहिजेत, परिपूर्णपणे एकसंघ असले पाहिजेत. आणि तेव्हाच जेव्हा ही समिती किंवा हे संघ सद्विचारी बनेल. यांनी एकोप्याने सद्विचारी बनून या टीमने या समितीने या ग्रुपने एखाद्या मंत्र्याच्या घरी जायचं, संपर्क कार्यालयात जायचं, मंत्रालयात जायचं किंवा त्या संबंधित खासदाराच्या, संबंधित आमदाराच्या, संबंधित मंत्र्याच्या सानिध्यात जाऊन त्यांना त्यांच्या मतदारसंघातले त्यांच्या बाबतीचे प्रश्न विचारायचे, जाब विचारायचा आहे. देशावरच्या राज्यावरच्या कर्जाचा लेखाजोखा त्यांना मागायचा आहे. असे अनेक प्रकारे जर आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारले तर इथून खरी संविधानाची जागृती तयार होईल. भलेही 75 वर्षापूर्वी आमच्या देशाचं संविधान निर्माण झालं आणि प्रदान केलं, आम्ही त्याच्याकडे डोळे झाकून होतो, आम्ही कधी पाहिलंच नाही. हरकत नाही, आज आत्ता ताबडतोब या क्षणापासून सुरुवात केली पाहिजे आणि त्यासाठी आपण निस्वार्थी लोकांचं एक मंडळ तयार करून या मंडळाच्या माध्यमातून अशा प्रकारे आपण या मंत्र्यांना, या आमदारांना, या खासदारांना जाब विचारून त्यांना संविधानावरती देश आणि राज्य चालवण्यास भाग पाडवू शकतो. आणि हे जर एक सॅम्पल म्हणून जर उदाहरण झालं तर याचा आदर्श घेऊन दुसरी कमिटी तयार होईल, तिसरी तयार होईल, चौथी तयार होईल. अशा अनेक कमिट्या जेव्हा होतील, समित्या तयार होतील आणि जाब विचारतील, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा याचं रान उठेल तेव्हा खऱ्या अर्थाने या लोकशाहीला जी रजेवर गेलेली ती आपोआप बाहेर येईल, जी ICU मध्ये गेलेली ती आपोआप बाहेर येईल आणि बाहेर आल्याच्या नंतर तिची आविष्कारिता हळूहळू वाढेल. याची सुरुवात तरी निश्चितपणे आज आपण केली पाहिजे. गेल्या 75 वर्षापूर्वी आपण का नाही केलं, काल का नाही केलं, या किंतु परंतु जर तरच्या बाबीमध्ये आपण न अडकता आपण या देशाचे आम्ही मालक आहोत, मी या देशाचा मालक आहे, आम्ही या देशाचे मालक आहोत, ही व्यवस्था आमची गुलाम आहे, ही व्यवस्था आमची नोकर आहे असं समजून ज्या पद्धतीने आम्ही आमचे कुटुंब पाहतो, आम्ही कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या कुटुंबाच्या संपूर्ण सुखदुःखाचं आम्ही नियंत्रण करतो, अगदी त्याच पद्धतीनं संपूर्ण देशाचं, संपूर्ण राज्याचं नियंत्रण आणि संपूर्ण राज्याच्या व्यवस्थेचं व्यवस्थापन आम्ही केलं पाहिजे. हा संविधानिक अधिकार आमचा आहे आणि ही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 च्या माध्यमातून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून आम्हाला पोहोचवलेली आहे. एवढा मोठा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला असताना सुद्धा आम्हाला भीती कोणाची, आम्हाला भीती कशाची? स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या चारही नैसर्गिक मूलतत्वावर आधारित असलेल्या संकल्पना, निसर्ग नियमावर आधारित असलेली ही मूल्य, ही लोकशाही मूल्य, ही संविधानिक मूल्य आज आमच्या बाजूने आहेत.
आणि एवढी मोठी शक्ती आमच्या सोबत असताना या महापुरुषांनी आमच्यासाठी सर्व काही प्रदान केलेलं आहे. आणि या महापुरुषांच्या कर्जफेडीच्या प्रकरणातून नको, कमीत कमी आम्ही स्वातंत्र्य टिकविण्यासाठी, हा या देशाचं लोकशाहीचं संविधानाचं भवितव्य टिकविण्यासाठी हे आम्हाला अधिकार मिळालेले संविधानातून. मग आम्हाला कशाची भीती आहे? त्यासाठी आम्ही न भीता कुठल्याही, फक्त आम्हाला कुठल्याही आमिषाला बळी न पडण्याची निस्वार्थी भूमिका आमच्याकडे असली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या त्यागाची, संघर्षाची, समर्पणाची तयारी आमची असली पाहिजे. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गट पडणार नाही, कुठल्याही प्रकारचे मतभेद होणार नाहीत, याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. कारण एक संघ होऊ लागलं की RSSची, भाजपची कूटनीतीची चाल म्हणजे फोडा तोडा आणि राज्य करा, ही जी इंग्रजांची कूटनीती होती ती यांनी अवलंबलेली आहे. आणि त्यासाठी आपल्याला या सर्व प्रकारे जर विचार करायचा असेल तर आम्हाला प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानातील उद्देशिकेच्या पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आम्हाला जागृत होणं गरजेचं आहे. ही व्यवस्था समजून घेणं गरजेचं आहे. आणि या असंविधानिक केंद्र आणि राज्य सरकाराला हद्दपार करण्यासाठी, जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आम्हाला संविधान समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हाच आम्ही पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या संधीच्या माध्यमातून आम्ही या देशामध्ये एक प्रकारचे स्वातंत्र्यानंतरची दुसरी एक प्रकारची क्रांती करण्यास आम्ही तयार होऊ. तरच आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं, मुलाबाळांचं भवितव्य टिकेल. अन्यथा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो की ते म्हणतात की मी गरीब आहे, मी अशक्त आहे, मी कमजोर आहे, माझ्या हातून काय होणार आहे, असं स्वतःला समजून नतधैर्य म्हणजे निराश होऊ नका. तुम्हाला जे दिसतं, जे कळतं ते इतरांना सांगा, शेजाऱ्याला सांगा, पाजाऱ्याला सांगा, नातेवाईकांना सांगा, सर्वांना सांगा. आणि जर समजा तुम्ही हे न सांगता मौन धारण करत असाल, गप्प बसत असाल, तर येणाऱ्या पिढीचे तुम्ही खुनी आणि गुन्हेगार ठराल. हा डॉक्टर बाबासाहेबांचा संदेश आहे. आणि आज जे काही RSS, मोदी, शहा, भागवत, भाजप यांचं जे काही फावते आहे त्याचं कारणच एकच आहे, केवळ एकमेव कारण आहे, ते म्हणजे विचार करणारे गप्प बसतात म्हणून राक्षसी लोकांचं फावतं, हे एकच मुख्य कारण आहे. आणि त्याच कारणावर मात करण्यासाठी हा सुसंवाद आपल्याशी मी करत आहे. आणि शेवटी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या पुढील क्षणापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपण हेच जपलं पाहिजे की संविधान जागृती देशाची प्रगती, याशिवाय अन्य मार्ग नाही आणि याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं स्वतःला समजून कृतीतून, संघर्षातून, त्यागातून, समर्पणासाठी तयार व्हा. तेव्हाच आम्ही पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल होईल. अन्यथा या ज्या दिशेने प्रवाह जात आहे त्या प्रवाहामध्ये संपल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम, नमस्कार सर.